गाव ठिकाणी हा संध्याकाळची सोय आहे, सोलर पॅनल. विकास गावाचा व्हिडिओ करण्यासाठी आलोय, पण मला असं वाटलं गावाचा व्हिडिओ करण्याआधी एक प्रतिष्ठित व्यक्ती गावातला घेऊन गावाबद्दल माहिती करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं, म्हणून मी महाराजांना निवडलंय. आणि महाराजांनी आपल्या गावाची चांगल्या प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही लहानपणापासून महाराजांना बघताय, तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? ते लहानपासून ते त्यांना कीर्तनाचा आवड होते. त्यांची गरिबी परिस्थिती होती पहिले. नंतर त्यांनी कीर्तन सुरू केलं, तर चांगला त्या त्या परक्यात म्हणजे रायगडचं भूषण ते हो, झालेलं आहे. झालेलं आहे. आणि रोज त्यांचे कीर्तन असतो रोज. आणि माणूस तत्व आहे, ज्ञानी आहे पण, आणि समाधानी म्हणजे सगळ्यांची गायगरीबाची क्यू करणार आहे. चांगला माणूस व्यक्ती असा जन्माला आला, असं कधी मी पण आयुष्यात, माझी पण 72 वर्ष सर्विस वय झाली, पण असा व्यक्ती मी बघितला नाही. चांगली त्यांची कीर्ती पण आहे. अडचणी काय कमवलं तर हे कमवलं, हा. पैसा अजीवर कमवायचा पण माणूस की मेन आहे, मेन आहे. जपायला ते सगळ्यांना नाही साधत. माणूस की जगणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पैसा काय आयुष्यभर कमवायचाच आहे, येतो जातो. पण माणसाने, आता तुम्ही त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगलं बोलताय, म्हणजे त्यांनी कमवलेलं पुण्य आहे. कोर्टिंग नाही, त्यांच्या आई वडिलाचं पण पुण्य आहे. तर तुम्ही कुठं सर्व्हिसला रिटायर. अच्छा, रिटायर होऊन बरेच वर्ष हो, आता 27-28 वर्ष झाली इथे. रिटायर जिथून झालं तिथून गावाला. शेती केली, गावची पण मातृभूमीची पण सेवा केली. तर तुम्ही मिलिटरी मध्ये जिथे गेलात, आर्मी मध्ये, वयाचे किती वर्ष गेलात? मी 19 वर्षाच्या वयात गेलो. 19 वर्षाच्या होता तेव्हा मला लहानचा आवड होती आर्मी मिलिटरी मध्ये जायचं. जायचा 2दा-3दा भरतीकडे माळला पण गेलो. तोला एक कॅप्टन होता सरदार, म्हणलं मी त्यातून पिक्यावं. 16 वर्षात गेलो भरतीला. तुला अजून बच्च्यातून दूध पिक्यावं असं तेव्हा म्हणजे माहिती ना. तर तुम्ही ते करून दाखवलं 3 वर्षांनी त्याच्यानंतर. पण आर्मीचा माणूस असल्यामुळे ते वय दिसून येत नाही. जिमपर्यंत आता आमची 2 तास उभं राहतं, आमची आता कमर दुखायला लागली. कार्यक्रमाला उभं राहायला 2 तास थांबणार ते. पण तुमचं किती असं वय असेल? आता वय माझे 71-72 असेल. असं सांगतात की याच्या पुढे 35व्या वर्षीच म्हातारपण येणार आहे. पण हे 75 वर्षाचे आहेत, म्हातारपण म्हणत तुम्हाला नाही म्हणू शकत. ते कसं आहे, फिटनेस असतो फौज त्यावेळेला म्हणजे तुमची ट्रेनिंगच त्या प्रकारे. आणि तो रेटून चालूच असतो. सकाळची मॉर्निंग पर्यटच असते, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट असं ड्युटीवर. पण ते जरुरी आहे डेली. पण तिथे करून घेतलं म्हणून आता फिजिकली फिजिकली